So today is 3rd October 2020. Our topic is chemical thermodynamics. Here today we study about the subtopics where we study about the calculation of standard enthalpy of reaction from standard enthalpy of formation. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनचा उपयोग करून स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शनचं कॅल्क्युलेशन कशा प्रकारे करायचं ते याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये वी कॅन से दॅट द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युजिंग द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ए compounds or reactants and products in the given chemical reaction. Now, to calculate the standard enthalpy of reaction with the help of standard enthalpy of formation of reaction, the following rules are used. So, if in the chemical reaction the reactants or products, reactant किंवा products जर एलिमेंटल स्टेट मध्ये असतील तर त्यांची स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन जी असते ती 0 असते. जसं फॉर एक्झाम्पल जसं क्लोरीन गॅस आहे किंवा हायड्रोजन गॅस आहे किंवा कार्बन सॉलिड आहे, तर हे रिॲक्टंट असो किंवा प्रॉडक्ट असो हे एलिमेंटल स्टेटमध्ये आहेत आणि एलिमेंटल स्टेटमध्ये असल्यामुळे यांची स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ही 0 कन्सिडर करायची कॅल्क्युलेशन करताना. समजा कंपाऊंड असेल रिॲक्टंट किंवा प्रॉडक्ट, तर त्या रिॲक्टंट किंवा प्रॉडक्टची दिलेली जी एन्थाल्पी ऑफ स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन जी आहे इट इज इक्वल टू स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ दॅट कंपाऊंड. अंडरस्टूड? समजलं? स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ एनी कंपाऊंड करस्पॉन्डिंग टू इट्स स्टँडर्ड एन्थाल्पी. तर हे दोन नियम किंवा हे दोन बेसिक रूल्स वापरून आपल्याला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शनचं कॅल्क्युलेशन स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनचा वापर करून स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनचा वापर करून आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. आता याच्याकरता आपल्याला एक जनरल केमिकल रिॲक्शन कन्सिडर करायची आहे. तर ए प्लस बी इट गिव्ह सी प्लस डी या प्रकारची ही फॉरवर्ड केमिकल रिॲक्शन आहे. यामध्ये ए आणि बी हे रिॲक्टंट्स आहेत, सी आणि डी हे प्रॉडक्ट्स आहेत. यामध्ये स्मॉल ए हा कॅपिटल ए या रिॲक्टंटचं कोएफिशियंट इंडिकेट करतो किंवा नंबर ऑफ मोल्स इंडिकेट करतो. यामध्ये कॅपिटल बी या रिॲक्टंटचं स्मॉल बी हे नंबर ऑफ मोल्स इंडिकेट करते. यामध्ये कॅपिटल सीचं स्मॉल सी हे नंबर ऑफ मोल्स इंडिकेट करते आणि स्मॉल डी हे कॅपिटल डी या प्रॉडक्टचं नंबर ऑफ मोल किंवा कोएफिशियंट इंडिकेट करते. तर ही जी केमिकल रिॲक्शन आहे या केमिकल रिॲक्शनचा समजा या केमिकल रिॲक्शन मध्ये तुम्हाला हे जे रिॲक्टंट आणि हे प्रॉडक्ट आहे, या रिॲक्टंट आणि प्रॉडक्टची जर तुम्हाला एन्थाल्पी स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन दिलेली असेल तर त्यांचा वापर करून तुम्हाला ही जी केमिकल रिॲक्शन आहे या केमिकल रिॲक्शनची स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शनचं कॅल्क्युलेशन करता येते. तर आता या केमिकल रिॲक्शन करता आपल्याला याप्रमाणे लिहिता येईल. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन जे डेल आर एच 0 ने रिप्रेझेंट केलं जाते इक्वल टू C standard enthalpy of capital C plus small d into standard enthalpy of capital D minus small a into standard enthalpy of capital A plus small b into standard enthalpy of capital B. आता इथं मी स्टँडर्ड एन्थाल्पी का घेतलाय कारण इथं आपण पाहिलाय सेकंड रूल मध्ये स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंपाऊंड करस्पॉन्डिंग टू स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये हे जे रिॲक्टंट किंवा हे जे प्रॉडक्ट्स आहेत यांच्या स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनचे व्हॅल्यूज दिलेले असतात आणि त्यामुळे नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय केलेलं आहे याच्यामध्ये हे जे एन्थाल्पी स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ सी जी आहे याच्याऐवजी आपल्याला त्याच्यामध्ये स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ सी पुट केलेलं आहे. इथं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ डी पुट केलं आहे, इथं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ए पुट केलं आहे, इथं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ बी पुट केलेला आहे. आता याच्यामध्ये याला हा जो स्मॉल सी आहे हे नंबर ऑफ मोल्स इंडिकेट करते. सो देयरफॉर वी कॅन राइट दॅट standard enthalpy of reaction equal to small c into
standard enthalpy of formation of C plus small d into standard enthalpy of formation of capital D minus small a into standard enthalpy of formation of capital A plus small b into standard enthalpy of formation of capital B. आता हे प्रॉडक्ट्स आहेत, हे रिएक्टन्स आहेत. तर या प्रॉडक्ट्सच्या स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनचं समेशन केला आणि या रिएक्टन्सच्या स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनचं समेशन केलं आपण. तर याला थोडक्यामध्ये याप्रमाणे लिहिता येईल डेल आर एच 0 याचाच अर्थ स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन इक्वल टू समेशन ऑफ स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रॉडक्ट्स मायनस स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ रिएक्टन्ट्स. याप्रमाणे याचं समेशन करून तुम्हाला देता येईल. आता हे जे फायनल इक्वेशन याच्यामध्ये तयार झालेलं आहे हे पुट करून किंवा दिलेली केमिकल रिएक्शन जी आहे त्या दिलेल्या केमिकल रिएक्शनला या फॉर्म मध्ये लिहून तुम्हाला डेल आर एच 0 ची म्हणजे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन जे कॅल्क्युलेशन जे आहे ते कॅल्क्युलेशन करता येते. आता याच्याकरता तुम्हाला तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये पेज नंबर 77 मध्ये अटेम्प्टेड न्यूमेरिकल प्रॉब्लेम दिलेला आहे आणि त्यामध्ये म्हटलं आहे त्याने की कॅल्क्युलेट स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन जी दिलेली आहे ट्वाइस C2H2 गॅस म्हणजे ॲसिटिलीन आहे, सॉरी ट्वाइस C2H6 गॅस इथेन गॅस आहे प्लस 7O2 गॅस प्लस 4CO2 गॅस प्लस 6H2O लिक्विड या प्रकारची केमिकल रिएक्शन दिलेली आहे. तर या केमिकल रिएक्शन मध्ये इथेन गॅस आणि ऑक्सिजन गॅस हे रिएक्टन्ट्स आहेत आणि कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्यूल हे प्रॉडक्ट्स आहेत. आता याच्यामध्ये डाटामध्ये तुम्हाला दिलेले आहे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO2 इक्वल टू -393.5 किलोजूल पर मोल. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर इक्वल टू -285.8 किलोजूल पर मोल अँड स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ इथेन इक्वल टू -84.9 किलोजूल पर मोल. आता याच्यामध्ये तुम्हाला ऑक्सिजनची स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन दिलेली नाही आहे. ऑक्सिजन हे एलिमेंटल स्टेट मध्ये आहे आणि म्हणून त्याची स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये 0 कन्सिडर करावं लागेल. तर या रिएक्शन करता जर तुम्हाला डेल आर एच 0 कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याच्याकरता समेशन डेल एफ एच 0 प्रॉडक्ट्स मायनस म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला तुम्हाला पुट करावा लागेल आणि पुट केल्यानंतर केमिकल रिएक्शन मध्ये रिएक्टंट आणि प्रॉडक्ट्स यांचे जे नंबर ऑफ मोल्स आहेत ते नंबर ऑफ मोल्सला त्यांची जी एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन जे आहे त्यांनी मल्टिप्लाय करून नंतर तुम्हाला फायनली कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर हे ऑलरेडी याच्यामध्ये अटेम्प्टेड प्रॉब्लेम आहे पेज नंबर 77 मध्ये बघा आणि नंतर प्रॅक्टिस करण्याकरता मागे एक्सरसाइज मध्ये याचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत तर ते तुम्ही घरी करा किंवा नंतर आपण 1 किंवा 2 पिरियड्स स्पेशली हे जे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स आहेत हे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स अटेम्प्ट करण्याकरता घेणार आहोत. तर अशा प्रकारे by knowing the values of standard enthalpy of formation you can calculate the value of standard enthalpy of reaction. नंतरचं सब टॉपिक आहे तुमचं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबसन. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबसन. कंबसन म्हणता येईल किंवा तुम्हाला बर्निंग म्हणता येईल किंवा त्याला ऑक्सिडेशन पण म्हणता येईल. ऑक्सिडेशन प्रोसेस इट इज नथिंग बट इट इज द कंबसन प्रोसेस. COMBUST. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबसन ऑफ कंपाऊंड किंवा याला रिप्रेझेंट करताना तुम्हाला याप्रमाणे रिप्रेझेंट करता येईल डेल CH0 याप्रमाणे याला रिप्रेझेंट करता येईल. डेल CH0 याचा अर्थ होतो स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबसन. कंबसन ही प्रोसेस आहे. तर कंबसन प्रोसेसमध्ये जे काही एन्थाल्पी चेंज होत असते त्याला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबसन म्हणतात कारण त्याच्यामध्ये रिएक्टंट आणि प्रॉडक्ट्स जे आहेत तर ते स्टँडर्ड स्टेट मध्ये असतात. तर जर स्टँडर्ड स्टेट मध्ये असतील तर त्याला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबसन म्हणतात. आता याचं एखादं एक्झाम्पल आपल्याला देता येईल. फॉर एक्झाम्पल जसं ॲसिटिलीन गॅस आहे. ॲसिटिलीन गॅसचं केमिकल फॉर्म्युला आहे C2H2 गॅस. याचं जर आपल्याला कंबसन करायचं असेल तर कंबसन प्रोसेस जी आहे ती ऑक्सिजन गॅसच्या प्रेझेन्स मध्ये होते.
आता आपण याच्यामध्ये कंबसन ऑफ ऍसिटिलीन गॅसचं केमिकल रिॲक्शन किंवा थर्मोकेमिकल इक्वेशन आपण याच्यामध्ये तयार करत आहोत. तर आता आपल्याला माहित आहे की हे जे C2H2 ऍसिटिलीन आहे हे हायड्रोकार्बन आहे आणि कोणत्याही हायड्रोकार्बनचं जर कंबसन केलं आपण तर CO2 आणि वॉटर मॉलिक्युल्स तयार होतात. तर प्रॉडक्ट साईडला आपल्याला प्रॉडक्ट्स जे आहेत ते CO2 गॅस लिहिता येईल आणि वॉटर मॉलिक्युल्स लिहिता येईल. आणि ही जी केमिकल रिॲक्शन आहे या केमिकल रिॲक्शन मध्ये डेल्टा CH0 ची जी व्हॅल्यू आहे दॅट इज इक्वल टू -1300 किलो जूल एवढी त्याच्यामध्ये एन्थाल्पी चेंज होत असते. आता ही जी केमिकल रिॲक्शन आहे तर किंवा हे जे थर्मोकेमिकल इक्वेशन आहे हे बॅलन्स्ड आहे का हे सर्वप्रथम तुम्हाला पाहावं लागेल. तर हे बॅलन्सिंग नाही आहे. तर आता याला बॅलन्स करायचं आहे आपल्याला. तर C2H2 मध्ये कार्बनचे 2 ॲटम्स आहेत म्हणजे प्रॉडक्ट साईडला CO2 मध्ये तुम्हाला 2 मॉलिक्युल्स लिहावे लागतील. इकडे हायड्रोजनचे 2 ॲटम्स आहेत, इकडे हायड्रोजनचे 2 ॲटम्स आहेत म्हणजे हायड्रोजन बॅलन्स आहे. आता ऑक्सिजनचं तुम्हाला बॅलन्सिंग करावं लागेल. तर इकडे 2O2 म्हणजे 4 आणि हा एक 5 म्हणजे इकडे तुम्हाला 5/2O2 5/2 म्हणजे अडीच म्हणजे 5 ऑक्सिजनचे ॲटम्स या केमिकल रिॲक्शन मध्ये इन्व्हॉल्व होतील. नाउ दिस इज द थर्मोकेमिकल इक्वेशन for the combustion of acetylene gas. This chemical equation is known as the thermochemical equation, balanced thermochemical equation for the combustion of acetylene gas. आता याच्यामध्ये याच्यावरून आपल्याला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशनचं डेफिनेशन जे आहे ते डेफिनेशन डिफाईन करायचं आहे. नाव हिअर ऍसिटिलीन याचं 1 मोल घेतलेलं आहे आपण आणि रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट्स जे आहेत ते स्टँडर्ड स्टेट मध्ये आहेत. तर या 1 मोलचं कंप्लीट कंबशन होत असताना याच्यामध्ये एवढं एन्थाल्पी चेंज होत असते आणि म्हणून आपल्याला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशनची डेफिनेशन डिफाईन करायची झाली तर आपल्याला असं म्हणता येईल की द एन्थाल्पी चेंज टेकिंग प्लेस इन द कंबशन ऑफ 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स in its standard state is known as the standard enthalpy of combustion. बघा याची डेफिनेशन पुन्हा डिफाइन करतो. परीक्षेमध्ये कधी कधी स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन किंवा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन यांचे डेफिनेशन्स जे आहेत ते एक मार्काकरता विचारतात. तर सिंपल डेफिनेशन आहे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन इट इज नथिंग बट इट इज द एन्थाल्पी चेंज टेकिंग प्लेस व्हेन 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स completely burned in excess of air at their standard state, then it is called standard enthalpy of combustion. आणि हे तुम्हाला याचं जे थर्मोकेमिकल इक्वेशन जे आहे ते थर्मोकेमिकल इक्वेशन तुम्हाला उदाहरणादाखल देता येईल. दुसरं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपल्याला म्हणता येईल जसं CH4 गॅस आहे, मिथेन गॅस हा सुद्धा हायड्रोकार्बन आहे. याचं जर आपण कंबशन केलं ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये तर कंबशन झाल्यानंतर तुम्हाला CO2 गॅस मिळेल आणि वॉटर मॉलिक्युल्स मिळतील. आता हे जे केमिकल रिॲक्शन आहे तर ही बॅलन्स नाही आहे. याच्यामध्ये डेल्टा CH0 याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू समजा x मोल आहे. x म्हणजे एनी इंटेग्रल व्हॅल्यू x किलो जी एवढी आहे. तर याच्यामध्ये थर्मोकेमिकल इक्वेशन सर्वप्रथम बॅलन्स आहे किंवा नाही ते तुम्हाला पाहावं लागेल. इकडे कार्बनचे एक ॲटम आहे, इकडे कार्बनचे एक ॲटम आहे, इकडे हायड्रोजनचे 4 आहेत, इकडे हायड्रोजनचे 2 आहेत. तर ट्वाइस H2O तुम्हाला करावं लागेल. याच्यामध्ये वॉटरचं फिजिकल स्टेट रिप्रेझेंट करावं लागेल. CO2 ची फिजिकल स्टेट रिप्रेझेंट केली आहे, O2 ची फिजिकल स्टेट रिप्रेझेंट केली आहे, CH4 ची रिप्रेझेंट केलेली आहे. आता याच्यामध्ये नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स किती होतील बघा. हे 2 आहे आणि हे 2 4 म्हणजे इकडे ट्वाइस O2 करावं लागेल. तर अशा प्रकारे हे थर्मोकेमिकल इक्वेशन तुम्हाला बॅलन्स करायचं असते. So this indicates that when 1 mole of methane gas is completely burnt in standard state, at that time enthalpy change in the chemical reaction or enthalpy of combustion, standard enthalpy of combustion equal to x kilojoule याप्रमाणे आपल्याला असं म्हणता येईल. आता याच्यावरती सुद्धा न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारतात. तर याच्यावरती न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स जर तुम्हाला पाहायचं असतील अटेम्प्टेड न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स तर पेज नंबर 78 मध्ये टेक्स्ट बुक मध्ये याचं अटेम्प्टेड न्यूमेरिकल प्रॉब्लेम दिलेला आहे. तर ते बघून घ्या आणि त्याच्यावरून तुम्हाला ते सगळं समजेल. पेज नंबर 78 मध्ये
प्रॉब्लेम नंबर आहे 4.11. तर अशा प्रकारे हे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबसन आहे. त्याच्यानंतर तिसरं याच्यामध्ये सब टॉपिक आहे बॉन्ड एन्थाल्पी. बॉन्ड एन्थाल्पी. आता याच्यामध्ये बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे काय तर ते आपल्याला पाहायचं आहे. बॉन्ड एन्थाल्पी इट इज नथिंग बट इट इज द एन्थाल्पी चेंज टेकिंग प्लेस इन द ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेकिंग करण्याकरता जेव्हा केमिकल रिॲक्शन होते तेव्हा रिॲक्टंट मॉलिक्युल्स जेव्हा केमिकल रिॲक्शन मध्ये इन्व्हॉल्व होतात तेव्हा रिॲक्टंट मॉलिक्युल्स मध्ये जे बॉन्ड असते कॉन्स्टिट्यूएंट ॲटम्स मध्ये ते ब्रेक करावं लागते. ते ब्रेक केल्याशिवाय केमिकल रिॲक्शन जी आहे ती कंप्लीट होत नाही. तर बॉन्ड एन्थाल्पी म्हणजेच काय तर फॉर एक्झाम्पल घेता येईल आपल्याला. जसं हा हायड्रोजन मॉलिक्यूल आहे गॅसियस स्टेटमध्ये. तर या हायड्रोजन मॉलिक्यूलमध्ये हायड्रोजनचे 2 ॲटम्स असतात आणि हे 2 हायड्रोजनचे ॲटम्स एकमेकांशी याप्रमाणे या कोव्हॅलंट बॉन्डने बॉन्डेड असतात. तर हायड्रोजन मॉलिक्यूल जेव्हा केव्हा केमिकल रिॲक्शन मध्ये इन्व्हॉल्व होतो तेव्हा सर्वप्रथम हा जो बॉन्ड आहे कोव्हॅलंट बॉन्ड याचं ब्रेकिंग केले जाते. तर हे ब्रेक करण्याकरता एन्थाल्पी जी आहे ती पुरवावी लागते. तर हे ब्रेक केल्यानंतर हे जे हायड्रोजन ॲटम्स जे आहेत ते त्यांच्या आयसोलेटेड गॅसेस ॲटम्स मध्ये याप्रमाणे वेगळे होतात आणि मग नंतर केमिकल रिॲक्शन मध्ये इन्व्हॉल्व होतात किंवा यांचे फ्री रॅडिकल्स तयार होत असतात आणि मग नंतर ते केमिकल रिॲक्शन मध्ये इन्व्हॉल्व होत असतात. तर या हायड्रोजन मॉलिक्यूल मध्ये हा जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे हा कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करण्याकरता जेवढी काही एन्थाल्पी प्रोव्हाइड करावी लागते त्याला त्याची बॉन्ड एन्थाल्पी म्हणतात. आता याला डिफाइन करता येईल आपल्याला. सो बॉन्ड एन्थाल्पी इट इज नथिंग बट इट इज द एन्थाल्पी चेंज टेकिंग प्लेस to break a particular covalent bond in 1 mole of any gaseous substance to produce gaseous atoms or free radicals in the standard state is known as the bond enthalpy. याप्रमाणे बॉन्ड एन्थाल्पीची ही डेफिनेशन आहे. जसं क्लोरीन गॅस आहे. क्लोरीन गॅस मध्ये हे 2 Cl ॲटम्स या प्रकारे एकमेकांशी बॉन्डेड असतात. आता जसं हायड्रोजन मॉलिक्यूल आहे तर हायड्रोजन मॉलिक्यूल मध्ये हा जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे याचं ब्रेकिंग करत असताना याच्यामध्ये जे काही एन्थाल्पी चेंज होत असते समजा स्टँडर्ड स्टेट मध्ये असेल तर डेल्टा आर एच इक्वल्स टू 436.4 किलो जूल एवढी याच्यामध्ये एनर्जी जी आहे ती प्रोव्हाइड करावी लागते. याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे कारण याच्यामध्ये एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते. एंडोथर्मिक रिॲक्शन राहील आणि म्हणून हे पॉझिटिव्ह मध्ये राहील. त्याचप्रमाणे Cl बॉन्ड Cl हा बॉन्ड ब्रेक करण्याकरता ब्रेक केल्यानंतर Cl in the isolated gaseous atom and another Cl atom in the isolated gaseous atom is to be obtained. At that time delta RH0 किंवा याला डेल्टा H0 स्टँडर्ड एन्थाल्पी किंवा बॉन्ड एन्थाल्पी पण समजता येईल आपल्याला. इट इज इक्वल टू समजा हे y किलो जूल आहे तर याप्रमाणे तुम्हाला हे लिहिता येईल. तर अशा प्रकारे बॉन्ड एन्थाल्पीचे डेफिनेशन आपल्याला करता येते. आता हे बॉन्ड एन्थाल्पी जे आहे हे कोणाकरता लागू पडते तर इट इज अप्लिकेबल फॉर द डायॲटॉमिक मॉलिक्युल्स. डायॲटॉमिक मॉलिक्युल्स म्हणजे एकाच एलिमेंटचे 2 ॲटम्स कोव्हॅलंट बॉन्डने बॉन्डेड असायला पाहिजेत किंवा वेगवेगळ्या एलिमेंटचे जर 2 ॲटम्स असतील तर ते सुद्धा या प्रकारच्या म्हणजे त्यांचं बॉन्ड ब्रेकिंग होत असताना जी एनर्जी आहे ती एनर्जी आपल्याला याप्रमाणे एन्थाल्पी जी आहे ती कन्सिडर करता येते. जसं हायड्रोजन क्लोराईड गॅस आहे तर एक हायड्रोजन ॲटम आहे एक Cl ॲटम आहे या कोव्हॅलंट बॉन्डने बॉन्डेड आहे. तर हा हायड्रोजन क्लोराईड गॅस जेव्हा केमिकल रिॲक्शन मध्ये इन्व्हॉल्व होतो तेव्हा हा जो बॉन्ड आहे या बॉन्डचं ब्रेकिंग करावं लागते आणि या बॉन्डचं ब्रेकिंग झाल्यानंतर हायड्रोजन ॲटम आयसोलेटेड गॅसेस स्टेटमध्ये आणि Cl ॲटम आयसोलेटेड गॅसेस स्टेटमध्ये तयार होत असते आणि यावेळी डेल्टा H0 इक्वल्स टू किंवा बॉन्ड एन्थाल्पी इक्वल्स टू इट इज नियर अबाउट 430 किलो जूल एवढं असते. 430 किलो जूल एवढं असते. तर अशा प्रकारे ही बॉन्ड एन्थाल्पी आहे. नंतर पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल्स जे आहेत तर पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल्स करता बॉन्ड एन्थाल्पी जी आहे ती बॉन्ड एन्थाल्पी आपल्याला याप्रमाणे डिफाइन करता येत नाही तर ती एव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी याप्रमाणे आपल्याला डिफाइन करता येते. ते आपण नेक्स्ट टाइमला पाहणार.